नमस्कार श्रोते मंडळींनो, आणि जिथपर्यंत माझा हा यूट्यूब व्हिडिओ जे जे म्हणून श्रोते ऐकत असतील त्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर यांना अभिवादन करून त्यांच्या जीवनावर मला जे आकलन झालेलं आहे, ज्ञानेश्वर मला जो कळलेला आहे त्या संदर्भात मी माझं ज्ञानेश्वरांच्या बद्दल एक निवेदन आणि एक वक्तव्य या व्याख्यानाच्या माध्यमातून आपल्यासमोर सादर करतो। तर मित्रहो, संत ज्ञानेश्वर म्हणजेच महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या पावन पदस्पर्शाने आळंदी, देहू, आपेगाव आणि एकंदरीत पुणे परिसर आणि पुण्याच्या आजूबाजूचा परिसर पवित्र झालेला आहे, अशा या महान संतांना आणि त्याबद्दल बोलताना आपल्या मनामध्ये थोडासा तरी एक अतिशय विद्वान आणि अशी अतिशय दूरदृष्टीचा असा एक संत आणि तत्ववेत्ता म्हणून जरी आपण त्यांच्याबद्दल असा गौरव करत असलो तरी मात्र एक दबाव असतो की आपलं या महापुरुषांच्या बद्दल बोलताना कधी लहान तोंडी मोठा घास, म्हणजे असं तर होऊ नये की अगदीच त्यांची खोटी स्तुती करावी किंवा अगदीच त्यांच्यावरती टीका करावी, असंही होऊ नये। तर जे आपल्याला कळलेले आहेत ते आपण आपल्या पद्धतीने सांगावं। समर्थांनी म्हटलेलं आहे की जे जे आपण असं ठावे ते इतरांशी सांगावे, आणि याच उक्तीप्रमाणे किंवा याच ओळींप्रमाणे ज्ञानेश्वर जे मला ठावे आहेत ते मी आपल्यापुढे सांगण्याचा प्रयत्न करतो। ज्ञानेश्वरांचं पूर्ण नाव विठ्ठलपंत, ज्ञानेश्वरांचं पूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत, त्यांच्या आजोबाचं नाव गोविंदपंत आणि घराणं कुळकर्ण्याचं आहे। त्यांचं मूळ घराणं हे आपेगाव येथील कुळकर्णी हे आजोबापासून आणि पंजोबापासून गोविंदपंतापासून हे घराणं विठ्ठल भक्ताचं घराणं होतं, आणि याच परंपरेमध्ये स्वतः हा संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठल हे सुद्धा धर्मनिष्ठ आणि भगवत भक्त म्हणून आपलं जीवन यापन करत होते। आपेगाव पासून जवळच असलेल्या पंढरपूर येथे हे जे कुटुंब आहे हे कुटुंब नित्य नेमाने वारी करत असते। पुढे आळंदी येथे एक कुटुंब गेलं, स्वतः विठ्ठलपंत गेले आणि तिथील मंदिरामध्ये, आळंदीच्या विठ्ठल मंदिरामध्ये भक्ती करायला सुरुवात केली। नित्यनेमाने ते भक्ती करत असत। अगदी त्याच वेळी त्यांच्याशी आळंदी येथील जे पुजारी होते, जे विठ्ठल भक्त होते, सिद्धोपंत कुळकर्णी, यांच्याशी त्यांचा परिचय झाला आणि परिचयातून सिद्धोपंत कुलकर्ण्यांना असं वाटलं की हा चुनचुनी दिसणारा जो मुलगा आहे हा भगवत भक्तही आहे, विठ्ठलाचा तर भक्त आहे, अत्यंत प्रामाणिक, आणि वर्तणुकीमध्ये सुद्धा असा कुठलाही गैरवर्तणूक त्याच्यातून होत नाही, कारण एकतर हा प्रत्यक्ष विठ्ठल भक्तच आहे, आपल्याला सुंदर जावई शोभू शकतो, म्हणून त्यांनी सरळ सरळ या मुलाला आपल्या मुलीशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला। आणि
या प्रस्तावावरती विठ्ठल पंतांनी आपल्या वडिलांची, गोविंद पंतांची आपण परवानगी मागू असं सांगून ते परत आपेगावला गेले. गोविंद पंतांशी म्हणजे वडिलांशी विठ्ठल पंतांनी परवानगी मागितली आणि परत मात्र ते सिद्धोपंत कुलकर्णी त्यांच्या मुलीशी लग्न करण्यास तयार झाले. लग्न झालं. लग्नानंतर काही 2-3 महिने ते संसारामध्ये रममान झाले न झाले, परत विठ्ठल पंतांना विरक्ती आली आणि त्यांची अगोदरही काही विरक्ती कमी झाली नव्हती. त्यांना विठ्ठल भक्तीमध्येच आपलं जीवन पूर्ण समर्पण करावं असं वाटत होतं आणि म्हणून संन्यास घ्यावा असा विचार करून ते वारंवार आपली पत्नी रुक्मिणी हिला ते परवानगी मागायला लागले. रुक्मिणी सुद्धा ते टाळत असेल, कारण रुक्मिणीला वाटलं की लग्न यांना आपल्या पतीला संन्यास घ्यायचा होता तर तो विवाहापूर्वीच घ्यायचा होता. विवाहानंतर संन्यास घेऊन माझं कसं होईल याची चिंता तिला सतावू लागली आणि या चिंतनेमध्ये असतानाच पतीची आपण सेवा केली काय, पतीच्या इच्छेविरुद्ध आपण जाऊही नये असंही तिच्या मनामध्ये वाटत होतं. आणि याचाच फायदा घेऊन एक दिवस विठ्ठल पंताने रुक्मिणीचं मन वळवलं आणि त्यांना विरक्ती येऊन रुक्मिणीकडून त्यांनी परवानगी मिळवली आणि ते सरळ काशी येथे गेले आणि संन्यास धर्म स्वीकारला त्यांनी. काशी येथील गुरु श्रीपाद यती स्वामी यांचं शिष्यत्व पत्करून त्यांनी काशीला संन्यास दीक्षा ग्रहण केली आणि ते आता श्री चैतन्याश्रम, भगवत भक्त चैतन्याश्रम म्हणून काशीला राहू लागले. गुरु शिष्यांचं अगदी सुंदर चाललेलं होतं. अशातच काशीचे म्हणजेच वाराणसीचे जे गुरु आहेत श्रीपाद यती स्वामी यांना दक्षिणेकडे म्हणजे भारताच्या दक्षिण भागाकडे यात्रा करावी असं वाटलं, तीर्थक यात्रा करावी असं वाटलं. ज्याप्रमाणे प्रत्येक माणसाला किंवा संतांना सुद्धा आपण एकाच प्रांतामध्ये आहोत तर दुसऱ्या भागातील तीर्थस्थळ आपण पाहिली पाहिजे, तसं श्रीपाद यती स्वामींना वाटलं आणि ते दक्षिण भारतातील तीर्थयात्रेला ते आले. दक्षिण भारतातील तीर्थयात्रा आल्यानंतर अनेक तीर्थस्थळ त्यांनी पाहिली. त्यामध्येच महाराष्ट्रामध्ये पंढरपूर नावाचं तीर्थस्थळ आहे, ज्याला दक्षिण भारताची काशी असं सुद्धा म्हणतात. तिथे आले आणि पंढरपूर जवळ आळंदीला सुद्धा ते आले. आळंदीला त्यांनी मुक्काम केला. तेथेच मुक्काम केल्यामध्ये 4-8 दिवस ते थांबले आणि तेथील जे पुजारी सिद्धोपंत कुलकर्णी यांच्या सुद्धा मुक्कामाच्या निमित्ताने त्यांचा आणि त्यांच्या मुलीशी त्यांचा परिचय झाला. रोज ही रुक्मिणी त्यांना जेवण वाढायची, पण एक दिवस न राहून श्रीपाद यती स्वामी यांनी रुक्मिणीला विचारलंच, बेटा रुक्मिणी, जावई कुठे दिसत नाहीत, कुठे बाहेर वगैरे गेलेत का? असं विचारल्यानंतर मात्र रुक्मिणीने
खरी स्थिती सांगितली आणि आपले पती विठ्ठल विठ्ठलपंत कुलकर्णी हे काशीला जाऊन संन्यासी बनल्याचे तिने त्यांना सांगितलं. यावेळी मात्र श्रीपादजी स्वामींना असं वाटलं की माझ्याकडे सुद्धा एक महाराष्ट्रातला चैतन्याश्रम नावाचा एक शिष्य माझ्या हाताखाली काम करतो आणि म्हणून तिनं श्रीपादजी स्वामींनी तिच्या पतीबद्दल म्हणजे रुक्मिणीच्या पतीबद्दल चेहरा मोहरा विचारला. त्यांनी सांगितलेल्या म्हणजेच रुक्मिणीने सांगितलेल्या परिचयावरून हळूहळू यांना थोडंसं आठवायला लागलं की ही ज्यांच्याबद्दल ओळख सांगते, ज्यांच्या चेहऱ्याची ठेवून सांगते, तसाच आपल्याकडे एक सुद्धा शिष्य चैतन्याश्रम राहतो, तोच तर नसावा. म्हणून परत गेल्यानंतर श्रीपादजी स्वामींनी चैतन्याश्रमाला विचारलं, आणि चैतन्य, तुझं गाव कुठलं, तुझं नाव काय, तुझं मूळ कुठलं, असं विचारल्यानंतर अर्थातच चैतन्याश्रमाने सगळं सांगितलं आणि सांगितल्यानंतर लक्षात आलं की हाच तो आपला शिष्य जो महाराष्ट्रातील आळंदी येथील रुक्मिणीचा पती आहे आणि रुक्मिणीला एकटं सोडून याने संन्यास घेतलेला आहे. वस्तुतः हा रुक्मिणीवर झालेला अन्याय आणि म्हणून श्रीपादजी स्वामींनी विठ्ठलपंतास पुन्हा रुक्मिणीसोबत संसार करावा असा आदेश दिला. गुरुचा आदेश शिरसावंद्य म्हणून विठ्ठलपंतांनी परत आळंदी गाठली आणि पुन्हा आपल्या पत्नीशी रुक्मिणीशी त्याने संसार सुरू केला. इथे सांगताना दोन गोष्टी असतात की विठ्ठलपंत आणि रुक्मिणी हे दोन पती पत्नी ज्ञानेश्वरांचे आई वडील आहेत आणि ज्ञानेश्वरांनी संत ज्ञानेश्वरांनी ज्या संतांना आपला परम गुरु मानलं किंवा दैवत मानलं, ते सुद्धा विठ्ठल आणि रुक्मिणी हे दोन दैवत आहेत. म्हणजे आई वडील सुद्धा विठ्ठल रुक्मिणी आणि आपण मानलेले दैवत हे सुद्धा विठ्ठल रुक्मिणी, असा एक फार मोठा योगायोग यांच्या नावामध्ये आलेला आपल्याला दिसतो. चैतन्याश्रम त्यांनी अंगावरचं भगवस्त्र काढलं आणि आता ते संसारामध्ये रममान झाले. रुक्मिणीसोबत रममान झाले आणि त्यांना यथावकाश त्यांच्या संसार विलीवर 4 फुले लागली. ही 4 फुले म्हणजेच 4 बंधू, त्यापैकी निवृत्तीनाथ हा मोठा मुलगा शके 1195 ला इथे आपण पाहतो जन्माला आला. त्यानंतर संत ज्ञानेश्वर शके 1197 ला जन्माला आला. सोपानदेव हा शके 1199 यावेळी जन्माला आला आणि चौथी जी बहीण आहे मुक्ताबाई ही शके 1201 म्हणजेच इसवी सन 1279 यामध्ये ही जन्माला आली. आता प्रश्न असा पडतो की आळंदी आणि पंढरपूरच्या ब्रह्मवृंदांना हे माहित होतं की आपेगावच्या कुलकर्ण्याचा जावई हा
विठ्ठलपंत कुलकर्णी हा संन्यासी बनलेला आहे आणि परत तो त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारलेला आहे. संन्यासी बनलेल्या माणसाने ब्रह्मचर्य स्वीकारलं पाहिजे, त्यांनी गृहस्थाश्रमात येऊ नये. आणि हा तर गृहस्थाश्रमामध्ये गेला होता. अर्थातच यांनी संन्यास किंवा संन्यासाश्रमाचं जे बंधन असतात, जे नियम असतात ते तोडले आणि म्हणून त्याला आपण बहिष्कृत केलं पाहिजे असं समजून विठ्ठलपंतांना मात्र पैठणच्या ब्राह्मणांनी आक्षेप घेतला आणि ज्यावेळी ही चारही भावंड निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताबाई ही चारही भावंड जेव्हा 7 वर्षाची झाली, अर्थातच मौंजी बंधनाचा तो वेळ आला आणि मौंजी बंधन म्हणजेच त्यांना आपण आता वेदाध्ययन किंवा गुरुजींच्या आश्रमात शिक्षणासाठी ज्ञानासाठी पाठवावं, ही वेळ आली तर पैठणच्या ब्राह्मणांनी मात्र आक्षेप घेतला आणि संन्याशाची मुलं ही ब्रह्मचारी होऊ शकत नाही, संन्याशाची मुलं ही ज्ञान घेऊ शकत नाही, त्यांची मुंज होऊ शकत नाही आणि मुंज होऊ शकत नाही याचा अर्थ त्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार नाही. अशा प्रकारे त्यांनी पैठणच्या ब्राह्मणांनी त्यांना शिक्षण नाकारलं. संन्यासी दुसरा एक त्याचा आक्षेप होता की संन्यासी बनलेला हा जो विठ्ठल कुलकर्णी आहे याला मुलं तरी झाली कशी, कारण संन्यासी बनलेल्या व्यक्तीने ब्रह्मचर्याचं पालन करायचं असते. म्हणून पुन्हा पैठणच्या ब्राह्मणांनी दुसरा आक्षेप घेतलेला आहे आणि म्हणून त्यांनी पुन्हा शिक्षण नाकारलं. विठ्ठलपंताने सगळं आपलं जातीकुळच भ्रष्ट केलेलं आहे आणि असा आरोप केला पैठणच्या ब्राह्मणांनी आणि म्हणून संपूर्ण जाती कुटुंब किंवा सहकुटुंब सहित कुटुंबासहित विठ्ठलपंतांना बहिष्कृत केलं आणि सांगितलं की तुम्ही यातीहीन आहात, याती भ्रष्ट केलेल्या आहेत आणि तुम्हाला यातून जर मोकळं व्हायचं असेल, तुम्हाला मुंज करायची असेल, आपल्या मुलांना शिकून द्यायचं असेल तर मात्र तुम्हाला प्रायचित्त घ्यावं लागेल. आणि प्रायचित्त कोणाला घ्यावं लागेल? तुम्हाला मुलं शिकवायची असतील, निवृत्तीनाथांना, संत ज्ञानेश्वरांना, संत सोपानदेवांना आणि मुक्ताबाईला मुलं शिकवायची असतील, मुक्ताबाई ही तर स्त्री होऊनच तिला विद्या देण्याचा अधिकार राहणार नाही, परंतु यापैकी निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर किंवा सोपानदेव यांना शिकवायचं जरी असेल तरी मात्र विठ्ठलपंतांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी प्रायचित्त घेतलं पाहिजे. आणि हे प्रायचित्त म्हणजे कोणतं जर असेल तर ते आहे देहांताचं प्रायचित्त. आपल्याला ब्रह्मवृंदांनी पैठणच्या वाडीमध्ये टाकलेलं आहे, बहिष्कृत केलेलं आहे आणि म्हणून आपण जरी बहिष्कृत जरी असलो तरी आपल्यावरचा किमान हा जो बहिष्कृतीचा कलंक आहे हा मिटेल. म्हणून मात्र पैठणच्या ब्रह्मवृंदाचा जो आदेश आहे, जो हुकुमनामा आहे देहांत प्रायचित्ताचा, तो विठ्ठलपंतांनी शिरसावंद्य मानला आणि दोघांनीही वाराणसीच्या म्हणजेच काशीच्या पवित्र संगमावरती जाऊन आपला देह विसर्जित केला. अर्थातच त्यांनी देह विसर्जित केल्यानंतर त्यांच्या मागे असलेले निवृत्तीनाथ हे त्यावेळी वयाचे 7-8 वर्षाचे होते. आता हे चारही भावंडांचे पालक झालेले. 6 वर्षाचा ज्ञानेश्वर असेल, 4 वर्षाचा सोपानदेव असेल आणि 2 वर्षाची मुक्ताबाई असेल. दोघांनी आपले देह विसर्जित केले आणि मात्र तिथून त्यांनी प्रमाणपत्र आणलं की आम्ही तिथून म्हणजेच संत निवृत्तीनाथांनी प्रमाणपत्र आणलं की माझे आई-वडिलांनी देहातलं प्रायचित्त घेतलं आणि पैठणच्या वृंदानुसार, ब्रह्मवृंदानुसार आम्हाला आता बहिष्कृताचा हा जो शिक्का किंवा कलंक लागलेला आहे तो मागे घ्यावा आणि आम्हाला आमची मुंज करावी, आम्हाला शिक्षण द्यावं असं म्हणून निवृत्तीनाथांनी पैठणच्या वृंदांना, ब्रह्मवृंदांना विनंती केली. पण मात्र असं असून सुद्धा
विठ्ठल पंतांना शुद्धीपत्र तर दिलं नाहीच, पण कारण विठ्ठल पंत तर त्याचा निधनच झालेलं आहे, परंतु संत निवृत्तीनाथांना सुद्धा शुद्धीपत्र देण्यास ब्राह्मणांनी नकार दिला. आणि इतकंच नाही तर यथा संपूर्ण जाती भ्रष्ट केले, जातीचं समूह भ्रष्ट केलं. आणि या हा भ्रष्ट माजवून मात्र तुम्ही समाजच एक प्रकारे कलंकित करता, अशी त्यांच्यावरती शिक्षा लावली आणि मुंज नाकारली. अशा वेळी मात्र निवृत्तीनाथ वयाच्या 7व्या-8व्या वर्षी आपल्या भावंडाचे पालक बनले. आणि या दरम्यान आपल्या वडिलांनी जे काही थोडं बहुत स्वतः शिकवलं असेल, म्हणजे विठ्ठलपंतांनी जे काही थोडंसं शिकवलं असेल, त्या शिक्षणावरून स्वतंत्र त्यांनी वेदाध्ययन केलं. त्यांनी आपल्या भावंडांना सुद्धा संत ज्ञानेश्वरांना शिकवलं. आणि इतकंच नाही तर हे चारे भाऊ पुढे मात्र संत निवृत्तीनाथांच्या सहवासात स्वतंत्र शिकले. त्यांनी वेदाध्ययन केलं आणि तीनही गुरु जसे स्वर्गीचे तीनही देव अशा प्रकारे त्यांनी नाव लौकिक मिळवलं. आपण बघतो यापैकी विठ्ठल संत विठ्ठलपंत कुलकर्णी यांचे चिरंजीव पहिला मोठा आहे निवृत्तीनाथ. हा नाथ वडिलांपासून आलेला जो नाथपंथ आहे, गोविंद पंतांपासून त्र्यंबक पंतांपासून जी पंथाची परंपरा आहे, तो नाथ धर्म किंवा नाथ विचार यांनी स्वीकारलेला होता. आणि म्हणूनच निवृत्तीनाथ हे त्यांना नाव मिळालं. असं विठ्ठलपंतांनी निवृत्तीनाथ दिलेलं आहे. स्वतः त्यांचे दुसरे भाऊ जे आहेत स्वतः संत ज्ञानेश्वर हे धर्म साधना करणारे योगी बनले. त्यांनीच आळंदीत गीता आणि भागवत ग्रंथाचे अध्ययन केले, संपूर्ण वेदाध्ययन केलं. इतकंच नाही तर पुराण शास्त्र याच्यावरती प्रावीण्य मिळवलं. आणि इतकंच नाही तर आपल्या आत्मसाक्षात्कार आणि योग बलाने मात्र इतकी प्रसिद्धी मिळवली की शेवटी ज्या ब्रह्मवृंदांनी संत ज्ञानेश्वरांवरती बहिष्कार टाकला होता, त्याच ब्रह्मवृंदाने संत ज्ञानेश्वरांच्या चरणी ते नतमस्तक झाले. आणि हे चारे भाऊ पुढे मात्र जसे परब्रह्मीचे ठसे असं काही संतांनी म्हटलेलं आहे, त्याप्रमाणे मात्र यापैकी संत ज्ञानेश्वरांनी शके 1272 मध्ये काही ग्रंथ निर्मिती केली. यामध्ये पहिला ग्रंथ निर्माण केला संत ज्ञानेश्वरांचा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिला असं असलं तरीही मात्र संत ज्ञानेश्वरांनी मात्र या ज्ञानेश्वरी ग्रंथाला ज्ञानेश्वरी हे नाव दिले नाही. त्यांनी स्वतः भावार्थ दीपिका आणि देशिकार लेणे असं संत ज्ञानेश्वरी मध्ये उल्लेख आलेले आहेत. आणि म्हणून ज्ञानेश्वरांनी त्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाला देशिकार लेणे म्हणजे देशी भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये केलं गेलेलं भगवद्गीतेचं हे एक प्रकारचं स्वरूप, एक लेन स्वरूप म्हणून त्यांनी असं नाव दिलेलं आहे. मराठी भाषेमधून भगवद्गीतेवरील भाष्य करणारा हा ग्रंथ आता अमर झाला. आणि भगवद्गीतेच्या 700 श्लोकांवरती 9000 ओव्या मध्ये भगवद्गीतेचं स्वरूप मराठी भाषेमधून त्यांनी स्पष्ट केलं. इतकंच नाही तर आपल्यासोबत जे 18 पगड जाती जमातीचे जे संत होते त्याच्यामध्ये नामदेव शिंपी असेल, पुरोबा कुंभार असेल, पिसोबा खेचर असेल, संत सावता माडी असेल, मुक्ताबाई असेल, जनाबाई असेल, या सगळ्या 18 पगड सेना नावी असेल, या सगळ्या 18 पगड जाती जमातीच्या संतांना ज्यांना
संस्कृत भाषेची गोडी नव्हती, संस्कृत भाषेचा अधिकार नव्हता, वाचनाचा अधिकार नव्हता, लिहिण्या बोलण्याचा अधिकार नव्हता. अशा 18 पगड जाती जमातील लोकांना त्यांनी ज्ञानेश्वरी मधलं तत्वज्ञान मराठी भाषेमधून सांगण्याचा, समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच गीतेवरील भाष्य करणारा हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ म्हणजेच एक प्रकारे संतांपुढे, श्रोत्यांपुढे सांगितलेलं संत ज्ञानेश्वरांचं ते प्रवचन आहे. आणि या प्रवचनानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या संतांनी आपापल्या समाजामध्ये जाऊन, आपल्या गावामध्ये जाऊन ज्ञानेश्वरीमध्ये असलेला जो ज्ञान, भक्ती आणि कर्मयोगाचा जो सिद्धांत आहे, हा कर्मयोगाचा सिद्धांत आचरणात आणावा. आणि अनेक मराठी बांधव जे 18 पगड जाती जमातीमध्ये शूद्र वर्णामध्ये जन्माला आले होते, त्यांना शूद्र वर्णातून सरळ मोक्षाचा अधिकारी बनवण्याचा प्रयत्न संत ज्ञानेश्वरांनी केला. आणि म्हणून ते असं म्हटलं जाते की या मराठीच्या नगरामध्ये ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. ब्रह्मविद्येचा सुकाळ म्हणजे जणू काही भगवद्गीतेमध्ये जी ब्रह्मविद्या सांगितली गेलेली आहे, ती ब्रह्मविद्या ज्यांच्या घरापर्यंत जाण्याचा अधिकार नव्हता, असे तेली, माळी, कुणबी, लोहार, सुतार इत्यादी 18 पगड जातींच्या घरापर्यंत ही ब्रह्मविद्या पोहोचवण्याचं आणि मराठी भाषेतून पोहोचवण्याचं कार्य संत ज्ञानेश्वरांनी केलं. अर्थात हे काम केलं संत ज्ञानेश्वरांनी अशी बाटवाबाटवी सुरू केली. संस्कृत मधलं असलेलं तत्वज्ञान जे शूद्रांनी वाचू नये किंवा बोलू नये किंवा लिहू नये असा आदेश असताना संत ज्ञानेश्वरांनी हे केलं. म्हणून पुन्हा संत ज्ञानेश्वर पुन्हा एकदा बहिष्कार टाकण्याचा त्यांनी पैठणच्या ब्रह्मवृंदांनी त्यांना शिक्षा दिली. पण मात्र याही शिक्षेमधून शेवटी आपल्या आत्मबळाने आणि आत्मसाक्षात्काराने किंवा संतांना सांगितलेल्या एका मार्गावरून असे काही त्यांनी बोधप्रद विचार मांडले की शेवटी मात्र पैठणच्या ब्राह्मणांना नतमस्तक व्हावं लागलं आणि शेवटी त्यांचं गुरुत्वपद किंवा त्याचं मोठेपण हे मान्य करावं लागलं. आणि म्हणून ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे, हा भगवद्गीतेच्या 700 श्लोकांवरती, संस्कृत श्लोकांवरती मराठी भाषेमधून 9000 ओव्यांमध्ये गुंफलेला किंवा स्पष्ट करून भगवद्गीता सांगितलेला हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ म्हणजे भावार्थ दीपिका उर्फ देशिकार लेणे उर्फ ज्ञानेश्वरी हा हो. याशिवाय संत ज्ञानेश्वरांनी दुसरा ग्रंथ लिहिला आहे. तो दुसरा ग्रंथ म्हणजेच अमृतानुभव आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, पण मात्र निवृत्तीनाथांनी त्यांना असं म्हटलं, अरे ज्ञानेश्वरा, अरे ज्ञानेशा, तू ज्ञानेश्वरी हा खूप मौलिक असा ग्रंथ लिहिला, परंतु लिहून सुद्धा राहून जाऊन तो कोणता ग्रंथ आहे, तर शेवटी भगवद्गीतेचा भाष्यच आहे ना. म्हणजे भगवद्गीतेची तू आवृत्तीच तयार केली आहेस की नाही, तू स्वतंत्र दर्जाचा असा काही ग्रंथ निर्माण करावास, असं निवृत्तीनाथांनी जेव्हा सांगितलं, तेव्हा मात्र ज्ञानेश्वरांनी दुसरा प्रकल्प उभा केला आणि तो म्हणजेच अमृतानुभव नावाचा त्यांनी ग्रंथ अत्यंत आध्यात्मिक शिक्षा सांगणारा आणि आध्यात्मिक अनुभवाचा हा ग्रंथ त्यांनी निर्माण केलेला आहे. आणि हा स्वतंत्र दर्जाचा तत्वज्ञान ग्रंथ निवृत्तीनाथांच्या आदेशावरून लिहिला. वैदिक शंकराचार्यांच्या चिद्विलासी तत्वज्ञानाचा पुरस्कार करणारा हा एकूण 10 प्रकरणाचा ग्रंथ 804 ओव्याचा असा त्यांनी लिहिला. त्यांनी पुढे चांगदेव 65 नावाचा 65 ओव्यांचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. संत मंडळामध्ये चांगदेव हा वयाने श्रेष्ठ होता, सगळ्या संतांमध्ये श्रेष्ठ होता, परंतु ज्ञानेश्वर मात्र त्याच्या चांगदेवांपेक्षा छोटे होते, अगदीच कमी वयाचे होते. चांगदेवाला वाटलं की आपण ज्ञानेश्वरांना पत्र लिहावं आणि ज्ञानेश्वरांना त्यांना पत्र लिहायला सुरुवात केली. परंतु मायना काय घ्यायचा, कारण संत ज्ञानेश्वर हे बुद्धीने आपल्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे आणि वय पाहू जाता तर ते आपल्यापेक्षा वयाने कितीतरी छोटे आहेत. मग छोटे असल्यामुळे त्यांना आपण चिरंजीव म्हणायचं की तत्वज्ञानाने ते मोठे असले
म्हणून त्यांना आपण तीर्थ लिहायचं असं त्यांना मायना सुचेना. आणि म्हणून त्यांनी एक सरळचं सरळ कोरं पत्र संत ज्ञानेश्वरांच्या नावाने पाठवून दिलं. संत ज्ञानेश्वरांना मनामध्ये हसू आलं आणि त्या कोऱ्या पत्राचं उत्तर 65 ओव्या लिहून चांगदेवांकडे त्यांनी पाठवलं. हा 65 ओव्यांची पुस्तिका चांगदेवांना उपदेश करण्यासाठी पत्ररूप आहे आणि म्हणून चांगदेव 65 हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. याशिवाय संत ज्ञानेश्वरांनी काही हरिपाठाचे अभंग नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. 28 अभंग असलेला हा ग्रंथ वारकऱ्यांच्या नित्य पाठासाठी निर्माण झालेला आहे. आणि इतकंच नाही तर हा हरिपाठ अल्पशिक्षित, कामकरी, मराठी बोलणारे लोक, शेतकरी आणि बहुजन समाजासाठी हा ग्रंथ अत्यंत मौलिक असा ग्रंथ आहे. याशिवाय संत ज्ञानेश्वरांनी अभंग आणि काही स्फुट रचना लिहिली आहेत, काही विराण्या लिहिलेल्या आहेत. परंतु काही अभ्यासकांच्या मते ज्ञानेश्वरी करते ज्ञानदेव आणि अभंग करते ज्ञानदेव हे दोन वेगवेगळे ज्ञानेश्वर नावाचे वेगवेगळे असले पाहिजे. कारण ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी मार्फत जे तत्वज्ञान सांगितलं आहे तसं तत्वज्ञान मात्र अभंगातून दिसत नाहीत. म्हणून हे दोन वेगवेगळे असावेत असं म्हटलेलं आहे. ते काही असो, विवाद प्रत्येक संतांच्या किंवा प्रत्येक महापुरुषाच्या बाबतीमध्ये होत असला, परंतु मात्र संत ज्ञानेश्वरांचं मराठी भाषेमध्ये मराठी भाषिक महाराष्ट्रामध्ये मराठी साहित्यामध्ये जे योगदान आहे ते योगदान अतिशय अपूर्व असं योगदान आहे. त्यांना संत म्हणावं, कारण मोक्ष मार्ग आणि अध्यात्म मार्गाचा आणि योग मार्गाचा त्यांनी आपल्या वाङ्मयातून पुरस्कार केलेला आहे. म्हणून त्यांना संत म्हणावं का? ते स्वतः कुंडलिनी आणि संपूर्ण योग मार्गामध्ये प्रवीण होते, म्हणून त्यांना योगी म्हणावं का? किंवा 9,000 आणि हजारो ओव्यांचे त्यांनी मराठी ग्रंथ लिहिलेत, ते एक प्रकारचे कवी आहेत, त्यांना आपण कवी म्हणावं का? किंवा ज्ञानेश्वरी रूपाने त्यांनी कर्म, भक्ती आणि योग, भक्ती योग हे 3 महापुरुषाच्या मोक्ष मार्गाचे योग सांगितलेले आहेत. आणि हे त्यांनी सांगितलेलं एक प्रकारचं तत्वज्ञान आहे. म्हणून तत्वज्ञान सांगणारे हे संत तत्वज्ञ असावेत का, असा सुद्धा संत मंडळामध्ये किंवा त्यांच्या अभ्यासकामध्ये प्रश्न विचारला आहे. परंतु मात्र संत ज्ञानेश्वरांमध्ये सर्वच गुण आहेत. ते अहंकार रहित, विद्वेष रहित, काम, क्रोध, मत्सर यांना दूर मानणारे, यांच्यापासून अलिप्त राहणारे असे एक प्रकारे योगी असे संत होते. ते कवी होते, भगवद्गीतेचं त्यांनी भाष्य केलं म्हणून ते तत्वज्ञान होते. परामृत सारखा त्यांनी अनुभवामृत किंवा अमृत अनुभवासारखा त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे आणि अमृताचा अनुभव लोकांना करून दिलेला आहे, म्हणून ते तत्वज्ञ सुद्धा आहेत. इतकंच नाही तर कवी, तत्वज्ञ, संत अशा सगळ्या गुणांचा समन्वय संत ज्ञानेश्वरांमध्ये दिसून येतो. तेव्हा अशा संतांना, संतरूपी या तत्वज्ञांना, संतरूपी या कवीला आणि संतरूपी या महापुरुषांना मी अभिवादन करतो पुन्हा एकदा. आणि त्यांचं कार्य हे समाजाच्या कल्याणासाठी शेवटपर्यंत राहील. इतकंच नाही तर सगळ्यात मोठं की त्यांनी भेदाभेद, संत तुकाराम महाराजांनी म्हटल्यानुसार की भेद आणि श्रेष्ठ कनिष्ठ, स्त्री पुरुष या सर्वांना मात्र मोक्ष मार्गाचं द्वार खुलं करून एक प्रकारे त्यांनी क्रांतीचा मार्ग केलेला आहे. म्हणून मराठीतले श्रेष्ठ कवी माधव जुलियन
यांनी मात्र त्यांना क्रांतिकारी कवी म्हटलेलं आहे आणि ते म्हणतात की या सगळ्या संतांमध्ये ज्ञानेश्वर माने पहिला बंडखोर संत आहे आणि त्यांनी सगळ्या मराठी भाषिकांना ज्यांना वेदात किंवा ज्ञानाचा अधिकार नव्हता अशा लोकांना, अशा स्त्री पुरुषांना मात्र सगळ्यात पहिल्यांदा ज्ञानाचा अधिकार त्यांनी मोकळा करून दिलेला आहे. म्हणून संत हे बंडखोर संत असं माधव जुलियन यांनी त्यांच्याबद्दल म्हटलेलं आहे, त्यांचा गौरव केलेला आहे. तो गौरव अगदी रास्त वाटतो. आणि याबरोबरच मी माझं हे लांबलेलं इथे संत ज्ञानेश्वरांच्या चरित्राबद्दल आणि वाङ्मयाबद्दल जे व्याख्यान आहे ते इथे थांबवतो. धन्यवाद.